नमस्कार मित्रांनो. मिथूस फिलॉलॉजिस्ट तर्फे मी तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो ह्या तिसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण प्रॅक्टिकल जे बघितले युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 वरचे, ज्यामध्ये बेसिक पायथॉन आणि त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आणि लूप कंट्रोल स्ट्रक्चर याच्यावरती प्रॅक्टिकल आपण बघितलेले आहेत. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं जे प्रॅक्टिकल आहे ते बघणार आहे. तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघा स्ट्रिंग ऑपरेशन्स आपल्याला दिसून येतील इथे. स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर फॉर्मॅटिंग आहे, स्लायसिंग आहे स्ट्रिंग ऑपरेशन्सवरती आणि जवळपास सर्वच स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचे आहेत, इथे वापरायचे आहेत. कॉन्कॅटिनेशन पासून अपेंडिंग, डेमॉन्स्ट्रेटिंग दी स्लाइस ऑपरेशन असेल किंवा ॲक्सेसिंग निगेटिव्ह इंडेक्सेस अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. तर आपण हे प्रॅक्टिकल ह्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करायचं, स्ट्रिंग म्हणजे काय, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली इथे बघणार आहोत. मी माझं ज्युपिटर नोटबुक आयडी परत ओपन करतोय आणि ह्याच्यामध्ये आपण आपलं प्रॅक्टिकल नंबर 3 चालू करूया. कॅरेक्टर्स जे असतात Pythonमध्ये ते सर्व आपण डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये स्टोअर करतो. तर हे सर्व जे कोट्स आहेत, सर्व प्रकारच्या जो डेटा आहे तो कोटमध्ये आपण साठवू शकतो. त्यात कॅरेक्टर्स पाहिजे असं नाही. तर त्याच्यामध्ये स्पेशल सिम्बॉल असतील, नंबर असतील किंवा स्पेसेस असतील. त्या सर्वांना आपण कॅरेक्टर म्हणतो. प्रत्येकाला एक स्वतःची ASCII व्हॅल्यू असते, स्वतःची एक युनिकोड व्हॅल्यू दिलेली असते आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी स्टोअर होतात. तर स्ट्रिंग डेटा टाइप हा असा प्रकार डेटा टाइप की ज्यामध्ये काहीही आपल्याला स्टोअर करता येऊ शकतं. तर ह्या पद्धतीने आपण स्ट्रिंग वापरतो. तर स्ट्रिंगमध्ये जे पहिले 2 प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये फक्त स्ट्रिंग अपेंड कशी करायची हे आपल्याला इथे दाखवायचंय. बघूया. प्रॅक्टिकल नंबर 1 हे 2 स्ट्रिंग हे प्लस ऑपरेटरनी कसे कंबाईन करायचे हे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे. तर त्याकरता आपण 2 स्ट्रिंग इथे रीड करूया. चला. तर आपल्याला इनपुट फंक्शन इथे वापरू शकतो आपण. एंटर फर्स्ट आणि तसंच सेकंड. पहिल्याला मी str1 नाव दिलं, दुसऱ्याला str2 दिलेलं आहे. आणि एक फायनल व्हेरिएबल तयार करू str1 प्लस str2. प्लस जो ऑपरेटर आहे याला कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर म्हणतात. म्हणजे एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगला जोडण्यासाठी याचा वापर होतो. तेव्हा तुम्ही प्लस लिहाल म्हणजे व्हेरिएबलच पाहिजे असं नाही. स्ट्रिंग व्हेरिएबल लिटरल आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट आणि दुसरं व्हेरिएबल किंवा दोन्ही स्ट्रिंग दोघे एकमेकांना जोडण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. बघा फायनल स्ट्रिंग कशी असेल. पहिली स्ट्रिंग टाकली मी, माझं नाव आणि दुसरी सरनेम. दोघांनाही त्यांनी अटॅच केलेलं आहे. तर प्लस ऑपरेटरने काय केलंय, प्लस ऑपरेटरने त्याला अटॅच केलेलं आहे. म्हणजे दोघांना एकमेकांशी अपेंड केलंय आणि त्याच्यानंतरच नवीन स्ट्रिंग आपल्याला ह्या ठिकाणी इथे दिसते. म्हणजे 3 व्हेरिएबल या ठिकाणी आले. पहिलं व्हेरिएबल str1, दुसरं व्हेरिएबल str2 आणि तिसरं व्हेरिएबल जे आहे ते आहे फायनल नावाचे व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये हे तयार झालेलं आहे. तशाच पद्धतीने दुसरं जे प्रॅक्टिकल आहे, ते आपण इथे बघा, दुसरं प्रॅक्टिकल यालाच कनेक्टेड आहे तसं पाहिलं तर. फक्त याचा ऑपरेटर वेगळा आहे. म्हणजे असाइनमेंट कॅटेगरीमध्ये येणारा जो ऑपरेटर आहे, तो ह्या ठिकाणी आपण इथे वापरतोय. म्हणजे काय, की प्लस इक्वल टू हा ऑपरेटर काय करतो, की त्या व्हेरिएबलमध्येच अपडेट केलं जातं. म्हणजे कसं, समजा मी हा प्रोग्राम इथे परत लिहिला. आता इथेच str1 मध्ये प्लस इक्वल टू असं लिहिलं आणि हा str1 इथे मी प्रिंट करतोय. म्हणजे काय, str1 इज इक्वल टू str1 प्लस str2 असा या स्टेटमेंटचा अर्थ शॉर्ट हँड नोटेशन आहे. 1 इज इक्वल टू str1 प्लस str2. कमेंटमध्ये जे लिहिलंय तसाच अर्थ ह्या पुढच्या स्टेटमेंटचा पण आहे याचा. त्याच पद्धतीने ते काम करणार आहे बघा. नाव, सरनेम, त्याला कनेक्ट. फक्त फरक एवढा आहे, की व्हेरिएबलची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू रिप्लेस होते ओरिजिनल व्हेरिएबलमध्ये. म्हणजे आपल्याला तिसऱ्या व्हेरिएबलची या ठिकाणी आवश्यकता नाही. याला शॉर्ट हँड ऑपरेटर म्हणतात. तर हे शॉर्ट हँड ऑपरेटर सी मध्ये पण आहेत. C++ मध्ये सुद्धा आहेत. जावामध्ये सुद्धा आहेत. हे सगळे ऑपरेटर त्या ठिकाणी सुद्धा वापरले जातात. तर पायथॉनमध्ये सुद्धा हा ऑपरेटर अवेलेबल आहे. फक्त प्लसच नाही तर मायनस आणि बाकीचे जे अरिथमेटिक एक्सप्रेशन्स आहेत, ते सर्व सर्व ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. पॉवर ऑफ पुढचं बघूया. पुढचं काय आहे? प्रॅक्टिकल नंबर 3. प्रोग्राम टू डिस्प्ले पॉवर ऑफ नंबर विदाउट युजिंग फॉर्मॅटिंग कॅरेक्टर्स.
पॉवर ऑफ अ नंबर, जे पॉवर म्हणजे कसं असतं, वन नंबर रेस टू सेकंड नंबर, वन नंबर विदाउट युजिंग फॉर्मॅटिंग कॅरेक्टर्स. ओके, सो कॅन कॅल्क्युलेट पॉवर युजिंग दी डबल स्टार ऑपरेटर. डबल स्टार रेस टू, हा जो ऑपरेटर आहे, ऑपरेटर आपण जो वापरतो फॉर्मॅटिंगचा, तर तो वापर न करता आपल्याला त्याची रेस टू काढायचा, म्हणजे फर्स्ट नंबर रेस टू सेकंड नंबर करायचा आहे. त्याकरता आपण इथे एक नंबर इनपुट म्हणून घेऊया, किंवा दोन नंबर लागतील आपल्याला. पहिला नंबर रेस टू सेकंड नंबर, एंटर फर्स्ट नंबर, आपण म्हणूया N1, आणि दुसरा आहे तो आहे N2, एंटर सेकंड नंबर. ठीक आहे. आता आपल्याला N1 ची स्वतःशीच मल्टिप्लिकेशन करायची आहे N2 नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे तुम्ही बघा, मला 3:4 केलं मी, म्हणजे 3ने 4 वेळा मल्टिप्लाय करायचं असतं, बरोबर आहे. 3 × 3 × 3 × 3 अशा पद्धतीने. तर हे कसं होऊ शकतं? तर आता समजा मी इथे एक फॉर लूप घेतो. तो फॉर लूप मला रन करायचा आहे N2 नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे जेवढा घात आहे, जो रेस टू नंबर आहे, त्याला तेवढ्या नंबर ऑफ टाइम आपल्याला रन करावं लागेल, बरोबर. फॉर इन रेंज इन रेंज N2, म्हणजे N2 वेळेला तो रन होईल, बरोबर. आणि आता अ, याचा रेस टू जो आहे, मल्टिप्लिकेशन जे असेल, मी इथे एक पॉवर व्हेरिएबल तयार करतो, त्याच्यामध्ये 1 स्टोअर केलेलं असेल. पॉवर इज इक्वल टू N1 इंटू पॉवर, इंटू पॉवर. म्हणजे जो पॉवर आहे व्हेरिएबल, तो मल्टिप्लाय होईल. समजा 3:4 करायचं असेल, तर 3 × 1 पहिल्यांदा, नंतर 3 × 1 3 येईल, तो 3 परत पुढच्या वेळेस जाईल, 3 × 3 9, परत 9 × 3, परत लाईक अशा पद्धतीने हे रन होत जाणार आहे. तर बघूया आपण यात काही बदलायची गरज आहे का. प्रिंट पॉवर. तर बघा, 3:4 करायचंय मला, 3:4 एरर आलेली आहे, कारण का मागच्या प्रॅक्टिकलमध्ये हेच झालं होतं. आपल्याला इथे टाइप कास्टिंग करण्याची गरज असते, बरोबर आहे. हा नंबर जो आहे, हा इंटेजर मध्ये घेणं गरजेचं आहे. त्याला मी टाइप कास्ट करतो इंटेजरच्या नावाने. चला, 3:4 81, म्हणजे 3 × 3 किती झाले, 9, 9 × 3 27, 27 × 3 81. अशा पद्धतीने तुम्ही बाकीच्या स्क्वेअर पण काढू शकता. मला जर स्क्वेअर काढायचा आहे 5चा, 5:2 किती आले, 25, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्मॅटिंग जो ऑपरेटर आहे, जो डबल स्टार ऑपरेटर वापरला, तो पॉवर ऑपरेटर, त्याचा वापर न करता सुद्धा फॉर लूपचा वापर करून, किंवा व्हाईल लूपचा सुद्धा वापर करून आपण याचा जो रेस टू नंबर आहे, तो आपण या ठिकाणी काढू शकतो विदाउट युझिंग फॉर्मॅटिंग कॅरेक्टर्स. तर विथ युझिंग पण करता येऊ शकेल, म्हणजे दोन्ही आहेत. आपल्याला विदाउट युझिंग पण आहे, विथ युझिंग पण आहे. विथ युझिंग करायचं असेल थोडंसं सोपं आहे. इथे विदाउट लिहिलंय मी. तर चौथं जे आहे, मला वाटते नंबर वरती खाली झालाय. विथ युझिंग एवढं करण्याची तसं गरज नाही. 2 नंबर घेतले मी, आणि पॉवरला इथे जो आहे, त्याला मी लिहिलं N1 रेस टू N2. ठीक आहे. आणि पॉवरला प्रिंट करतो मी. मला तिथे लिहू शकता तुम्ही N पॉवर ऑफ N2 पॉवर, बघा, 5:2 25. वरती जे उत्तर आहे तेच उत्तर खाली सुद्धा आलेलं आहे. म्हणजे हा जो ऑपरेटर आहे, याने आपल्याला थोडं सिम्प्लिफाय केलं. थोडं सोप्या पद्धतीने तो करू शकतो. आपल्याला काही लॉजिक लावण्याची गरज नाही. तसं पाहिलं तर Pythonमध्ये एकंदरीत माझा अनुभव सांगतो, की बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस पेक्षा इथं आपण बऱ्यापैकी सोपं करू शकतो. जसं मी फंक्शन्स वापरले मिन मॅक्स नावाचे, तर ते फंक्शन बाकीच्या लँग्वेजमध्ये नाहीयेत, Pythonमध्ये आहेत. त्यामुळे Python बऱ्यापैकी सोपी लँग्वेज आहे बाकीच्यांपेक्षा. पुढे, प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द स्लाइस ऑपरेशन ऑन द स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स. स्लाइस ऑपरेशन म्हणजे काय, आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये लिस्ट वरती हे ऑपरेशन परफॉर्म केलं होतं. तेच ऑपरेशन आपण इथे या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. म्हणजे कसं, स्टार्टिंग इथून एंडिंग इथपर्यंत. म्हणजे बघा, आता मी एक स्ट्रिंग जे आहे ते युजर कडून एंटर करतो, ते त्याला मी डेटा असं म्हणतो. एंटर स्ट्रिंग, आणि मला इथं स्लाइस्ड
डेटा प्रिंट करायचा आहे. म्हणजे समजा जो मी डेटा पास करणार आहे त्या डेटाच्या लेट्स से थर्ड कॅरेक्टर पासून एथ कॅरेक्टर पर्यंत मला त्याला प्रिंट करायचं आहे. थर्ड पासून एथ पर्यंत. तेवढी मोठी स्ट्रिंग पाहिजे. जर तेवढी मोठी स्ट्रिंग नसेल तर एरर दाखवेल इथे. बरोबर. प्रिंट डेटा ऑफ 3 to 8. म्हणजे आता समजा मी इथे टाकलं महाराष्ट्र. मोठं नाव आहे थोडंसं. एंटर. ARASH. M 0 पोझिशनला आहे. A1 इथे 2, 3 आणि 4. बरोबर आहे. तर 3 पोझिशन पासून इथे 7व्या पोझिशन पर्यंत म्हणजे 8व्या नाही 7व्या पोझिशन कारण शेवटचा जो नंबर आहे हायर बाउंड तो इथे कन्सिडर करत नाही. तिथपर्यंतच ARASH एवढं झालं प्रिंट झालं. स्लाइसिंग ऑपरेशन. म्हणजे स्लाइसिंग ऑपरेशन खरं तर हे सर्व प्रकारच्या कलेक्शन व्हेरिएबल वरती करता येतं. कलेक्शन व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करतात. जसं लिस्ट, टपल, सेट अँड डिक्शनरी आहे. त्याच पद्धतीने तर स्ट्रिंग हे एक कलेक्शन व्हेरिएबल आहे असं पण म्हणूया. चला पुढे जाऊया 6व्या प्रॅक्टिकल वरती. प्रोग्राम टू अंडरस्टँड हाऊ कॅरेक्टर्स इन स्ट्रिंग आर ऍक्सेस्ड युजिंग निगेटिव्ह इंडेक्सेस. निगेटिव्ह इंडेक्सेस म्हणजे की आपण पायथॉन मध्ये अशी फॅसिलिटी दिलेली आहे की हे जी इंडेक्सिंग मी वापरली आहे शून्यापासून चालू होते शेवटी N-1 पर्यंत म्हणजे महाराष्ट्र हे जर 10 कॅरेक्टरचं नाव असेल तर 9 पर्यंत 0 ते 9 अशा पद्धतीने त्याची इंडेक्सिंग असणार आहे. तर ती इंडेक्सिंग आपण शून्यापासून चालू करू शकतो -1 पासून पण चालू करू शकतो. म्हणजे कसं बघा आता मी जर स्ट्रिंग घेतली आणि मला याच्यातलं शेवटचं कॅरेक्टर जे आहे ते प्रिंट करायचं आहे शेवटचं. तर मी हे समजा -1 लिहिलं समजा -1 लिहिलं तर काय झालं शेवटचं इथे हा 0 नंबरचा आहे 0 1 2 3 4 5 6 7 असं आणि हा -1 आहे -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीने म्हणजे उलट पण तो इंडेक्स ऍक्सेस करू शकतो. कॅरेक्टर्स निगेटिव्ह इंडेक्सिंग आता हे फक्त -1च आहे असं नाही. आपल्याला दुसरं काही पाहिजे असेल इट्स अ 6 इथे -6 बघा बरोबर एच कॅरेक्टर आहे इथे ए महाराष्ट्र ए जवळपास 4 वेळा आलेला आहे. तर ए जे आहे -6 ते कॅरेक्टर सुद्धा या ठिकाणी ऍक्सेस झालेला आहे. तर याला म्हणतात निगेटिव्ह इंडेक्सिंग. आता ही निगेटिव्ह इंडेक्सिंग फक्त स्ट्रिंगलाच ऍप्लिकेबल आहे का तर नाही. कोणतंही कलेक्शन व्हेरिएबल असेल कोणतंही म्हणजे फक्त कोर पायथॉन मध्ये असं आहे असं नाही. अप्लाइड पायथॉन मध्ये सुद्धा डेटा सायन्स मध्ये सुद्धा असे बरेचसे डेटा स्ट्रक्चर्स आहेत जे कलेक्शन मध्ये येतात. तर ते कलेक्शन व्हेरिएबल या ठिकाणी आपण इथे वापरू शकतो. पुढचं आहे प्रोग्राम टू अंडरस्टँड ऑर्ड अँड कॅरेक्टर फंक्शन. कॅर हे फंक्शन नाहीये CHR फंक्शन आहे. सिलेबस मध्ये CHR कॅर लिहिलेलं आहे पण ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे CHR या नावाचं फंक्शन आहे. तर हे फंक्शन आपण कसं वापरू शकतो बघा. प्रत्येक कॅरेक्टरला आता मी एक साधं एक स्ट्रिंग तयार करतो ते S इज इक्वल टू लेट्स से त्याला मी टी असं नाव दिलेलं आहे आणि त्याला मी केलं ORD S 116 आलं. काय आहे 116? 116 हा याचा ASCII इक्विव्हॅलंट आहे. खरं तर प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा कॉम्प्युटर सिस्टम मध्ये स्टोअर होतो, कुठेही स्टोअर होतो, त्यांना एक स्टँडर्ड कोड नंबर दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे कॉम्प्युटरची लँग्वेज बायनरी आहे. जेव्हा त्याला हे कॅरेक्टर स्टोअर करायचे असतील, तेव्हा तो त्याला बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करेल आणि मग स्टोअर करेल. तर प्रत्येक कॅरेक्टर जे कीबोर्डवरती आहे किंवा जे कीबोर्डवरती नाही, जे बाकीच्या भाषांमध्ये आहे, असं प्रत्येकाला एक स्टँडर्ड युनिकोड दिलेला आहे. ASCII होता आधी इंग्लिशमध्ये, पण आता तो सर्व जागतिक भाषांसाठी युनिकोड म्हणून आणलेला आहे. त्यांना एक स्टँडर्ड कोड दिलेला आहे. तर तो कोड काय आहे प्रत्येक कॅरेक्टरचा हे शोधण्यासाठी ORD फंक्शन वापरतात. ORD ऑर्डर म्हणू की ऑर्डिनल म्हणूया. तर त्याचा वापर करून आपण त्याची ASCII व्हॅल्यू काढू शकतो. तर टी ची ASCII व्हॅल्यू काय आहे 116 किंवा दुसरं कोणतं घेतलं मी O घेतलं. O ची आहे 111. तेच नाही स्पेशल सिम्बॉल जे आहेत त्यांना सुद्धा ASCII व्हॅल्यू आहे. प्लस ची ASCII व्हॅल्यू आहे 43. फक्त तीच नाही तर स्पेसला सुद्धा ASCII व्हॅल्यू आहे. बघूया चला. स्पेस इथं मी स्पेस दिली फक्त. स्पेसची ASCII व्हॅल्यू 32 आहे. आणि ही युनिव्हर्सल आहे. ती फक्त ह्याच प्रोग्रामिंग पायथॉनसाठी आहे असं नाही. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये जा, कोणत्याही कॉम्प्युटर सिस्टममध्ये जा, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये जा, ह्या व्हॅल्यू कधीच बदलत नाहीत. याचा चार्ट तुम्हाला ऑनलाईन पण बघता येईल. आणि फक्त इंग्लिशच नाही तर जगातल्या सगळ्या भाषा ज्या संगणकामध्ये वापरता येतात त्या सर्वांसाठी असा स्टँडर्ड युनिकोड नंबर आलेला आहे. आधी ASCII होता तो, आता त्याला आपण युनिकोड म्हणतो. याच्या उलट
याच्या जे उलट काम आहे ते करायचं. उलट काम जे म्हणजे अपोजिट जे काम आहे ते CHR फंक्शन करतं. म्हणजे काय? बघा, CHRला मी दिलं, CHRला जर मी 43 दिलं, तर हा 43 हा कोणाचा ASCII नंबर आहे किंवा युनिकोड नंबर आहे, युनिकोड व्हॅल्यू आहे, हे शोधण्याचं काम CHR फंक्शन करतं. म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यू काय आहे 43 ची प्लस, किंवा कॅरेक्टर व्हॅल्यू काय आहे 111 ची ओ, किंवा ॲडव्हान्स लेटर्स पण आहेत. आता हे जे आपण इथे प्रिंट करू शकत नाही. समजा 230 नंबरचं लेटर काय आहे बघा, हे स्पेशल सिम्बॉल, किंवा 178, 127 च्या वरती स्पेशल येतात सर्व बघा. रेस टू 2 हा पण, याला पण ASCII लेटर आहे, याला पण युनिकोड व्हॅल्यू दिलेली आहे. तर हे सगळं करायचं काम हे ORD फंक्शन करतं. पण एका वेळी एकच कॅरेक्टर द्यायचं. मल्टिपल कॅरेक्टर देऊ नका. मल्टिपल कॅरेक्टर दिले तर मल्टिपलची व्हॅल्यू काढू देऊ शकत नाही तुम्हाला. तर अशा पद्धतीने CHR आणि ORD या 2 फंक्शनचा वापर आपण करू शकतो. असे फंक्शन प्रोग्रामिंग लँग्वेज बऱ्याच ठिकाणी आहेत, परंतु हे थोडं सिम्प्लिफाईड फंक्शन आहे, असं आपण इथे म्हणू शकतो. तर प्रोग्राम दॅट युजेस स्प्लिट टू स्प्लिट द मल्टी लाईन स्ट्रिंग. स्प्लिट नावाचं एक फंक्शन आपण वापरत असतो. स्प्लिट फंक्शन. स्प्लिट फंक्शनने काय होतं, स्ट्रिंगला लिस्ट ऑफ कॅरेक्टर मध्ये कन्व्हर्ट करता येतं. लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स मध्ये. म्हणजे आता समजा मी जर असं स्टेटमेंट लिहिलंय, एक सेंटेन्स लिहितोय, की आय लाइक पायथॉन प्रोग्रामिंग, आणि ह्या सेंटला डॉट स्प्लिट असं फंक्शन मी वापरलं, तर काय होतं बघा, प्रत्येक वर्ड हा सेपरेट सेपरेट होतो. प्रत्येक वर्ड हा सेपरेट सेपरेट होतो. बरोबर आहे? हे आलं स्प्लिटचा उपयोग. आणि स्प्लिटमध्ये बाय डिफॉल्ट स्प्लिटच्या आतमध्ये आपल्याला व्हाईट स्पेस कॅरेक्टर तो कन्सिडर, म्हणजे जिथे ते टॅब, स्पेस आणि न्यू लाईन आहेत, ते सर्व वेगळे वेगळे होतं. ओके. तर आपल्याला सांगितलं की स्प्लिट टू स्प्लिट मल्टी लाईन स्ट्रिंग. तर मल्टी लाईन स्ट्रिंग कशी असते? मल्टी लाईन स्ट्रिंग ही ट्रिपल कोटनी तयार होते. म्हणजे कशी? ते बघा. इथे सुरुवातीला 3 कोट द्यायचे आणि शेवटी पण. आता हे झालं, ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट झालं आणि दुसरं स्टेटमेंट. व्हॉट इज युअर ओपिनियन? आणि क्वेश्चन मार्क. तर 3 पूर्ण केले. आता हे मल्टी लाईन स्ट्रिंग आहे. म्हणजे एका वेळी तुम्हाला एकापेक्षा जास्त लाईन एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायच्या असतील, तर मल्टी लाईन स्ट्रिंग याचा वापर होतो. आय लाइक पायथॉन प्रोग्रामिंग, व्हॉट इज युअर ओपिनियन? आता बघा, सर्व सेपरेट सेपरेट केले. म्हणजे एक लाईन असो किंवा मल्टिपल लाईन्स असो, सर्व प्रकारच्या लाईन्सवरती आपण या स्प्लिट फंक्शनचा अशा पद्धतीने वापर करू शकतो. आणि याचा खूप उपयोग आहे. म्हणजे सर्वसामान्यपणे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये, म्हणजे जी आपली भाषा आहे ही इंग्लिश, तर तिच्यावरती काम करायचं असेल वेगवेगळ्या वर्ड्सवरती, तर त्यावेळेस आपण या स्प्लिट फंक्शनचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. इव्हन आता तुम्ही बघा, याला जर मी काही पॅरामीटर दिला, म्हणजे बाय डिफॉल्ट व्हाईट स्पेस घेतो, टॅब स्पेस आणि न्यू लाईन. मला जर वेगळ्या पद्धतीने स्प्लिट करायचं, समजा मला फक्त न्यू लाईनच करायचंय, फक्त न्यू लाईन, तर तसंही करता येऊ शकतं. हे बघा, याला पॅरामीटर द्यायचा /n. तर एक लाईन ही पहिली आणि दुसरी लाईन, लिस्ट ऑफ लाईन्स आर क्रिएटेड. लिस्ट ऑफ लाईन जर नसेल तर लिस्ट ऑफ वर्ड्स तयार होतात. टॅबनी करता येतं, किंवा कोणताही तुम्ही सेपरेटर द्या, त्या सगळ्या सेपरेटरने त्याला सेपरेट होतील, वर्ड सेपरेट होतील, स्ट्रिंग सेपरेट होईल आणि त्याची एक लिस्ट तयार होत असते. अशा पद्धतीने, या पद्धतीने याचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे, पुढे चला. नंबर 9. प्रोग्राम दॅट काउंट्स द ऑकरन्सेस ऑफ स्ट्रिंग विदाउट युजिंग बिल्ट इन फंक्शन. आता बिल्ट इन फंक्शन आहे आपल्याकडे. बिल्ट इन फंक्शन आपण वापरू शकतो, परंतु ह्या ठिकाणी बिल्ट इन फंक्शनचा वापर न करता, ओके, बिल्ट इन फंक्शनचा वापर न करता आपल्याला हे शोधायचं की किती वेळा हा पर्टिक्युलर कॅरेक्टर त्या वर्डच्या आतमध्ये आलेला आहे. ओके, कॅरेक्टर इन डू नॉट यूज द बिल्ट इन फंक्शन. सोपं आहे. बघूया कशापणे करता येईल. या ठिकाणी निश्चितच आपल्याला एखाद्या लूपचा वापर करावा लागेल. तर एक इथे तुमचं नाव घेऊया, नेम, एंटर दी नेम. ओके, आणि आपल्याला काय सर्च करायचंय. समजा मला इथे सर्च करायचं आहे ए.
तर ए हा किती वेळा आलाय मला सर्च करायचंय आणि त्याची व्हॅल्यू कशा स्टोअर करेल, काउंट मध्ये स्टोअर करेल. चला फॉर लूप वापरूया. नाव येईल नेम मध्ये. आपण एक 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 इटरेट करत जायचं आणि चेक करायचं की तो एस आहे का, म्हणजे तो ते व्हॅरिएबल आहे का. जर नसेल सोडून द्या, असेल तर काउंट एक ने इन्क्रीमेंट करा. सो फॉर आय इन कशामध्ये, नेम मध्ये. तर नेम मधून एक एक कॅरेक्टर आय मध्ये येईल, चेक करा. इफ आय इज इक्वल टू एस, आय हे एस कॅरेक्टर आहे का, म्हणजे आय हे ए कॅरेक्टर आहे का, ए त्याची व्हॅल्यू आहे. असेल तर काउंटला एकनी इन्क्रीमेंट करा. बरोबर आहे. तर जेव्हा जेव्हा त्याला हे सापडेल तेव्हा तेव्हा तो काउंट एकनी इन्क्रीमेंट करत जाईल. चला बघा आता. महाराष्ट्र किती वेळा आहे, ए 4 वेळा. हे उत्तर आलं आपलं इथे. हे उत्तर आहे. बरोबर आहे. म्हणजे एस मध्ये मी ए स्टोअर केलं की काउंट केला शून्यापासून. द नेम मध्ये जर तो आय सापडला, आय इक्वल टू एस असेल तर काउंट एकने इन्क्रीमेंट करायचं. असं प्रत्येक वेळेस पुढे चालू होईल, एम पासून चालू होईल, शेवटच्या ए पर्यंत जाईल. आणि जेव्हा जेव्हा त्याला ए सापडेल तो त्याला इन्क्रीमेंट करत नाही. शेवटी काउंट मध्ये आला 4. तर याच्यासाठी काउंट नावाचं सुद्धा एक फंक्शन आहे. जर तुम्ही इथे बघितलं, हे जे नेम आहे, नेम डॉट काउंट, त्याला ए दिलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. असे प्रीडिफाईन्ड फंक्शन पायथॉन मध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी सोप्या झालेल्या आहेत. बऱ्यापैकी सोप्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. पण तरीही आपण आपलं लॉजिक सोडायचं नाही, हे जास्त महत्वाचं. पुढे 10वा प्रोग्राम. प्रोग्राम टू रिव्हर्स द स्ट्रिंग बाय युजर डिफाईन्ड फंक्शन. आता स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला हे कॉमन युजर डिफाईन्ड फंक्शन वापरायचं. युजर डिफाईन्ड फंक्शन आपण ह्या प्रॅक्टिकल पहिल्यांदा वापरणार आहोत. डेफ नावाचं जो कीवर्ड आहे त्याचा वापर करून आपण युजर डिफाईन्ड फंक्शन जनरली तयार करत असतो. बरोबर, युजर डिफाईन्ड फंक्शन. तर ह्या युजर डिफाईन्ड फंक्शन मध्ये आपल्याला फंक्शनचं नाव असतं, त्याला पॅरामीटर असतो आणि त्या पॅरामीटरवरती आपल्याला काम करून हे फंक्शन तयार करायचं आहे. तर मी एक सोपं रिव्हर्स स्ट्रिंग नावाचं एक फंक्शन तुम्हाला तयार करून दाखवतो इथे कशा पद्धतीने करू शकतो. बघा, रिव्हर्स माय स्ट्रिंग. इथे मी हे फंक्शनचं नाव आहे माझ्या आणि हे एस पॅरामीटर आहे. बरोबर. एक रिव्हर्स एस नावाचा एक एम्प्टी स्ट्रिंग मी तयार केली. इथे एम्प्टी स्ट्रिंग तयार केली. ठीक आहे. त्यानंतर ह्या स्ट्रिंगला इटरेट करत नेलं. एक एक कॅरेक्टर, पहिला कॅरेक्टर येईल, मग दुसरा येईल, मग तिसरा येईल, मग चौथा येईल. आता मी काय केलंय फक्त इथे, हा जो कॅरेक्टर जो येतोय त्याला ही रिव्हर्स स्ट्रिंग फक्त पुढे जोडून दिलेली आहे. म्हणजे उलट झालंय ऍक्च्युली एका अर्थाने. कॅरेक्टर आधी, ओके, त्याच्यापुढे ही रिव्हर्स स्ट्रिंग. सध्या त्याच्यामध्ये काहीच नाही सुरुवातीला आणि नंतर ती स्ट्रिंग रिव्हर्स केलेली आहे. सिंपल आहे. आता बघा, मी जर ह्या रिव्हर्स माय स्ट्रिंग फंक्शन ते वापरलं आणि याच्यामध्ये मी माझं नाव देतो, तुषार राहसूत. हे हे जे नाव आहे, हे नाव इथं जाईल त्या ठिकाणी आणि रिव्हर्स मध्ये एक एम्प्टी नन स्ट्रिंग तयार होईल. बरोबर. नंतर आपण एक एक करतो. पहिला टी येईल. ओके, आधी याच्यामध्ये काहीच नाहीये. हा टी इथे राहील. ओके, टी आला, पुढे गेला, परत पुढची स्ट्रिंग आली. आता उलट असं आहे की जो यू येणार आहे, यू, ओके, जो येणार आहे तो सॉरी, जो ए येणार आहे, यू येणार आहे, सॉरी, तो आधी येईल इथे आणि नंतर टी येणार आहे. जसं मी उलट केलं इथे. बरोबर, आधी टी आला, त्याला यू जोडला गेला, नंतर त्याला एस जोडला गेला, नंतर त्याला एच जोडला, म्हणजे आधी जोडलंय, अपेंड केलंय, कॅरेक्टर अपेंड आधी केलेलं आहे आणि नंतर रिव्हर्स स्ट्रिंग आहे, नंतर ए जोडला, नंतर आर जोडला आणि त्याच्यानंतर माझं नाव तयार झालं अशा पद्धतीने. म्हणजे फक्त डायरेक्ट मी व्हॅल्यू दिली म्हणून ठीक आहे, पण तरी आपण युजर कडून डेटा घेऊन त्याच्यावरती काम करू शकतो. बघा, हे फंक्शन तयार केलं. साधं सोपं सरळ लॉजिक आहे रिव्हर्स स्ट्रिंग करण्यासाठीचं. नाव घेतलं आणि हे नाव मी इथे पास करतो. आता महाराष्ट्र. बघा, अर्थ सरहम आज समजलं मला, याचं उलट असं होतं म्हणून. ठीक आहे. बघा, हे रिव्हर्स करण्यासाठीचं लॉजिक अशा पद्धतीने आपण युजर डिफाईन फंक्शन तयार करू शकतो. आता शेवटचा प्रोग्राम थोडासा मोठा आहे. मेनू बेस्ड आपण याला करू शकतो. बघूया. बघा, 11व्या क्रमांकाचा. Write a Python program that accept a string from user and perform following operations, that is calculate length of the string, string reversal,
इक्वॅलिटी चेक फॉर टू स्ट्रिंग्स, चेक पॅलिंड्रोम अँड चेक सबस्ट्रिंग. याच्यामधले काही फंक्शन आपण ऑलरेडी केलेले आहेत असं आपण म्हणूया. परंतु आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पॅलिंड्रोम स्ट्रिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे. तो खूप जास्त महत्वाचा असेल. आता मी एका सॅम्पल स्ट्रिंग नुसार काम करायला सुरुवात करतो. त्याला आपण काय करूया, 2 स्ट्रिंग मला या ठिकाणी लागतील. त्यांची लेंथ काढूया, नंतर त्याला रिव्हर्स करूया. रिव्हर्स करण्याचं एक खूप इंटरेस्टिंग लॉजिक आपल्याकडे इथे आहे. ते मी दाखवतो तुम्हाला. किंवा वरती जे आहे ना रिव्हर्स्ड माय स्ट्रिंग ते फंक्शन पण आपण वापरू शकतो इथे. तर ठीक आहे, मी स्ट्रिंग आधी इनपुट करून घेतो दोन्ही S1 आणि S2. तुषार आणि कुठे? चला. 2 स्ट्रिंग माझ्याकडे इथे आल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या स्ट्रिंगची लेंथ मला फाइंड करायची आहे. तर लेंथ फाइंड करण्यासाठी आपल्याकडे लेन नावाचं प्री डिफाईन्ड फंक्शन आहे. तर ते मी प्रिंट करतो ते. प्रिंट लेन्स डबल कोट मध्ये लागेल. दोघांच्याही लेन्स काय काय आहे? लेन ऑफ S1 आणि लेन ऑफ S2. ठीक आहे. बघा 6 आणि 4. लेन फंक्शन डायरेक्ट वापर करू शकता तुम्ही. तर इथे असं काही दिलेलं नाही की तुम्हाला लेंथ वापरायचं नाहीये. तर ठीक आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंग रिव्हर्सल. ठीक आहे. रिव्हर्स माय स्ट्रिंग्स. हे जे रिव्हर्स माय स्ट्रिंग फंक्शन आहे हे डायरेक्ट वापरा. S1 आणि रिव्हर्स माय स्ट्रिंग S2. रिव्हर्स. ठीक आहे. ह्या दोन्ही आल्या. नंतर काय पुढे? इक्वॅलिटी चेक. इक्वॅलिटी चेक. इक्वॅलिटीसाठी आपल्याला इक्वल टू नॉट इक्वल टू हे जे फंक्शन्स आहेत ते वापरू शकतो. प्रिंट इक्वल कसं करणार? S1 इक्वल टू S2. इक्वल टू ऑपरेटर डायरेक्ट वापरला जातो. इक्वल आहे की इक्वल असेल तर ट्रू दाखवेल, नसेल तर फॉल्स दाखवेल. डायरेक्टली ऑपरेटर्स आहे. त्याच्यानंतर चेक करा. इक्वॅलिटी चेक स्ट्रिंग चेक पॅलिंड्रोम. पॅलिंड्रोम म्हणजे काय? पॅलिंड्रोम म्हणजे अशी स्ट्रिंग असते जी पुढच्या बाजूनी वाचली किंवा मागच्या बाजूनी वाचली तरी सेम असते. म्हणजे समजा मॅडम ही जी स्ट्रिंग आहे MADAM, मलयाळम MALAYALAM, वाय सेंटरला आहे, बाकी दोन्ही बाजूला करेक्ट सारखेच आहेत. तर यांना आपण पॅलिंड्रोम स्ट्रिंग असं म्हणतो. तर ती पॅलिंड्रोम कशी चेक करणार आहे? पहिल्या आणि दुसरा दोन्ही करू शकतो आपण. आधी पहिल्यावरतीच काम करूया फक्त. सोपं आहे. स्ट्रिंग पहिली आणि रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल आहे का ते चेक करायचंय. पॅलिंड्रोम S1 इज इक्वल टू रिव्हर्स माय स्ट्रिंग S1. बरोबर आहे. ती स्ट्रिंग आणि रिव्हर्स स्ट्रिंग जर इक्वल असेल तर तो ट्रू दाखवेल, नसेल तर फॉल्स दाखवेल. बरोबर. चला, हे झालं पॅलिंड्रोमचं लॉजिक. साधं सरळ लॉजिक. आणि सगळ्यात शेवटचं चेक सबस्ट्रिंग. चेक सबस्ट्रिंग. आता ह्या सबस्ट्रिंग साठी आपल्याला इन ऑपरेटर वापरावा लागेल, जो अजून आधीच्या प्रॅक्टिकल मध्ये पण आपण वापरला होता. बरोबर आहे. म्हणजे एखादी सबस्ट्रिंग आहे का हे चेक करायचं असेल. समजा येस सबस्ट्रिंग एक सबस्ट्रिंग डिफाईन करतो मी इथे. ओके. आणि विल चेक दॅट इफ सबस्ट्रिंग. कसं आहे? साधं सरळ आहे. इन नावाचा ऑपरेटर आहे तो चेक करू शकतो. S1 सॉरी सब इन S1 म्हणजे जे कर जे नाव लिहिलं आहे ना ते नाव एस सब मध्ये आहे का असेल तर ट्रू येईल, नाहीतर फॉल्स येईल. इन ऑपरेटर वापरतो म्हणजे S1 मध्ये हे सब आहे का, म्हणजे कर हे नाव आहे का. बघा आता माझं नाव टाकतो तुषार. आता बघा लेंथ आल्या दोन्हींच्याही 6 आणि 4. नाव रिव्हर्स झाले दोघंही. अतिशय उत्तम. इक्वल्स नाहीयेत, पॅलिंड्रोम पण नाहीयेत, सबस्ट्रिंग पण नाहीये. आता आपण थोडं रिव्हर्स झालं, इक्वल्स वरती फोकस करू की इक्वल्स इथे फॉल्स आहे, ट्रू येते का. पुणे पुणे हे बघा इक्वल्स टू आलेलं आहे. दोन्ही इक्वल झालेले आहे. S1 इक्वल टू S2 हे करेक्ट बरोबर आहे आपलं लॉजिक. त्याच्यानंतर रिव्हर्स पॅलिंड्रोम चेक करायचं आहे. सॉरी इथे आपण तो देऊया मॅडम पुणे.
तर बघा पॅलेंड्रॉम ट्रू आलेलं आहे. कोणाला? मॅडमला. पहिला S1च केलंय ना फक्त. S2 ला करू शकता तुम्ही. मॅडमचं अपोजिट म्हणजे इन्व्हर्स जे आहे, रिव्हर्स आहे ते आणि ओरिजिनल दोघे सेमच आहेत. त्याच्यामुळे बरोबर आलं. पॅलेंड्रॉम इज ट्रू. आणि सबस्ट्रिंग चेक करायची. तर S1 मध्ये मला ती सबस्ट्रिंग टाकायची आहे. समजा मी टाकलं तेंडुलकर. तेंडुलकर आहे याच्या आतमध्ये. सचिन हे बघा सबस्ट्रिंग ट्रू आलं. सचिन तेंडुलकर. येस ट्रू. कारण इन ऑपरेटरने डायरेक्ट चेक केलंय की ही सबस्ट्रिंग त्याच्या आतमध्ये आहे की नाहीये. बरोबर. सो हे अशा पद्धतीने स्ट्रिंगचे वेगळे ऑपरेशन्स आपण करू शकतो. याच्यामध्ये लिस्टचा वापर झाला, इफ एल्सचा झाला, फॉर लूपचा झाला, त्यामध्ये वेगळ्या ऑपरेटर्सचा सुद्धा झाला. तर याचा वापर करून आपण स्ट्रिंगवरती खूप वेगळ्या प्रकारचे असे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिकल करा. आणखी नव्या गोष्टी तुम्हालाही समजतील. काही एरर असतील तर तुम्ही मला पाठवू शकता. धन्यवाद.